झोपड्यांवर भिंत कोसळली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, चेंबूरमध्ये 7 झोपड्यांवर भिंत कोसळली आहे। मुसळधार असा पाऊस कोसळतोय। मुंबईमध्ये सतत तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची रिपरिप ही सुरूच आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी अशा कोसळलेल्या घटना घडत आहेत। चेंबूरमध्ये सुद्धा आपण पाहतोय 7 झोपड्यांवर ही भिंत कोसळली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांच्याकडून। अविनाश, चेंबूर येथील न्यू अशोकनगर येथील जे आहे एमआरडीची संरक्षण भिंत जी आहे ती कोसळली। यामध्ये एकूणच पाहिलं तर 7 झोपड्यांचं संपूर्ण नुकसान झालं आहे। एकूण पाहिल्याच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे जे आहे ती भिंत कोसळली आणि कसे घरं देखील यामध्ये कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच पाहिलं तर आता घटनास्थळी जे अग्निशमन दल, पोलीस व बीएमसीचे कर्मचारी अधिकारी जे घटनास्थळी दाखल झाले आहेत। एकूणच पाहिलं तर आता प्रभावित कुटुंबाची तात्पुरती व्यवस्था देखील आता मारवली चर्च येथे करण्यात आले। संपूर्ण या ठिकाणी भीतीचं वातावरण सध्या जे आहे त्या ठिकाणी निर्माण झाले आणि घटनास्थळी अग्निशमन दल जे आहे ते पोहोचले आणि संपूर्ण मलबा जो आहे तो आता साईडला करण्याचं जे आहे ते काम अग्निशमन दलाकडे सुरू आहे। अविनाश, किती जण अडकलेत, काही माहिती कळते आपल्याला? आता कुठली माहिती आली एकूण 7 घरं आहेत त्या घरावरती संपूर्ण मलबा जो आहे तो कोसळलेला आहे। आता कुठल्या प्रकारचे जे आहे ते जीवितहानी झाले याची तात्कालिक माहिती जी आता समोर आली आहे। नक्कीच हा दाटीवाडीचा एरिया आहे। नेमका सध्या प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत? पोहोचले का तिथे कोणी? काय सध्या ते सुरू आहे? अग्निशमन दल, बीएमसीचे कर्मचारी अधिकारी आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि संपूर्ण या परिसराची पाहणी करून जो मलबा जो पडलेला आहे संपूर्ण साईडला करण्याचं जे आहे ते सध्या सुरू आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची जी आहे ती तात्कालिक माहिती जी आहे ते सध्या जी आहे ती समोर आली आहे। अविनाश, याआधी या घरांना धोक्याचा इशारा वगैरे देण्यात आला होता का? या संदर्भात काही कळतंय आपल्याला? नक्कीच पाहिलं तर पालिकेच्या वतीने याआधी या संपूर्ण जे आहे ते परिसराला जे आहे ते अलर्ट जे आहे ते नोटीस या ठिकाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखील या प्राथमिक माहिती समोर आलेली। अविनाश, या प्रभावित कुटुंबाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचं कळतंय, त्या संदर्भात काय माहिती आहे? प्रभावित कुटुंब संपूर्ण कुटुंबाला जे आहे बाजूला असलेल्या मारोली चर्च आहे, मारोली चर्चमध्ये आहे ते संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी आता राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अविनाश, या परिसरासंदर्भात थोडीशी माहिती द्याल? हा दाटीवाटीचा अगदी परिसर आहे का? निश्चितच पाहिलं हा संपूर्ण परिसर आहे न्यू अशोकनगर। न्यू अशोकनगर हा संपूर्ण दाटीवाडीचा परिसर आहे। आजूबाजूला जे आहे ते झोपड्या आहेत, मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत, त्यामध्ये अशी घटना घडलेली आहे। त्यामुळे पाहिलं तर संपूर्ण परिसरावर जे आहे ते सध्या भीतीचं वातावरण जे आहे ते दुपारी पसरल्याचं पाहिलेलं आहे। साधारण किती झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या? अविनाश, काय कळतंय याच्याबद्दल? आजूबाजूला संपूर्ण परिसर जो आहे आता अग्निशमन दलाकडून, पोलिसांकडून, पालिकेकडून संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामी करण्यात आलेला आहे आणि बाजूलाच असलेलं जे मारोली चर्च आहे, मारोली चर्चमध्ये जे आहे ते संपूर्ण कुटुंबाला जे आहे ते त्यांनी सुरक्षित आता ठेवण्यात आलेलं आहे। हे रेस्क्यू करण्यासाठी काही आव्हान आहेत का? तिथला रस्ता अरुंद असा दिसतोय, आतमध्ये जाण्यासाठी काही मार्ग आहे का? हा, नक्कीच पाहिलं तर आता घटनास्थळी जे आहे ते अग्निशमन दल, पोलीस व अनेक यंत्रणा ज्या आहेत त्यांनी पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी काम जे आहे ते सध्या सुरू आहे। काही नागरिकांचा आक्रोश सुद्धा इथे पाहायला मिळतोय। अविनाश, सध्या काय अपडेट्स मिळत आहेत? कोणी जखमी वगैरे काही वृत्त काही कळतंय का? नक्कीच पाहिलं दुपारी नक्की अग्निशमन दल आणि पोहोचलेले आणि यामध्ये अद्याप तरी कुठल्या प्रकारची जीवितहानी आणि कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती प्रत्येक समोर आणण्याची मात्र झोपड्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर चेंबूरमध्ये आपण पाहतोय 7 झोपड्यांवर ही भिंत कोसळली आहे। प्रभावित कुटुंबाची सध्या तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे। मरवली चर्च इथेही त्या लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचं कळत आहे। एमएमआरडीएच्या अखत्यारीतील ही भिंत होती आणि ती भिंत या झोपड्यांवर कोसळली आहे आपण पाहतोय। त्यामुळे आणि थेट जाऊयात आता आशिष शेलार, नेमकं